एकीकडे मुक्ताई पर्णकुटीत बसून मोगरीच्या फुलांचा हार गुंफत होती. माध्यान्ह टळून 2 घटिका बुडाल्या. अजून निवृत्ती दादा आणि ज्ञानदेव मधुकरी घेऊन आले नव्हते. भुकेजलेला सोपाना सारखा आत बाहेर करत होता. मुक्ते, ए मुक्ते, ज्ञानदेव आणि निवृत्ती दादा का नाही का आले अजून? येतील एवढ्या. एखाद दिवशी उशीर लागतो मधुकरी मिळायला. किती हा उशीर? मला खूप भूक लागली ग. ए मुक्ते, ते येईपर्यंत मला खायला दे ना काहीतरी. काय देऊ रे? घरात अन्नाचा कण शिल्लक नाही. हे बघ, ते येईपर्यंत कळ काढ थोडीशी. ए मुक्ते, आपण खेळूया का तोपर्यंत काहीतरी? तेवढाच वेळ जाईल. खरंच खेळूया. काय खेळायचं? काय हवं ते खेळू. हे बघ, तुला भूक लागली ना, मग आपण स्वयंपाक करू लुटूपुटीचा. जा, लक्ष्मी आत्यानं ती मातीची चूलबोळकी दिलेत ना, वरच्या समळीत ठेवलेत बघ, काढपाव खाली. मुक्ते, ही मांडली चूल. आता वेळ दौडू नको. कर पाऊ स्वयंपाक. ठीक आहे, मांडलीस चूल. आता काय टाकू शिजवायला? काय हवं ते शिजव. मला फार भूक लागली. हे बघ, तुला भूक लागली ना, मग तुझी भूकच आपण शिजत ठेवूया. मुक्ते, हो, ही भूक एकदा चांगली शिजली ना की मग अन्न म्हणून मुठभर कोंडा जरी मिळाला ना तरी तो मांड्याप्रमाणे चविष्ट लागतो. दूध म्हणून पाण्यात कालवलेलं पीठ जरी मिळालं ना तरी जिव्हेवर त्याचं अमृत होतं. मुक्ते, किती चांगलं बोलतेस ग. कोणी शिकवलं तुला हे? ज्ञानदेवाने शिकवलं. ज्ञानदेवाने शिकवलं, मग नक्कीच खरं असणार. चल, ही भूकच शिजत ठेव. माझी ठेव आणि तुझी ठेव. मुक्ताईनं खेळातल्या चुलीवर बोळकं ठेवलं आणि ती खोट्या अग्नीवर खरी फुंकर घालायला लागली. तेवढ्यात निवृत्तीनाथ आले. मोगरीच्या आळ्यात पायावर पाणी ओतून त्यांनी घरात प्रवेश केला. खोट्या चुलीमध्ये मुक्ताईला फुंकर घालत असलेली पाहून त्यांना हसू आलं. आपली चौपदरी खऱ्या चुलीजवळ ठेवून ते म्हणाले, काय चाललंय मुक्ताई? अरे दादा, लवकर ये बाबा. या मुक्तीनं आमची दोघांची भूक शिजत ठेवली आहे. ही एकदा चांगली शिजली ना की तुला मिळालेली मधुकरी आपल्याला अमृताहूनही गोड लागेल. दादा, ज्ञानदेव कुठं आहे? म्हणजे तो आला नाही अजून? मला वाटलं मलाच उशीर झाला. मुक्ते, तू मांडून घे पळसाची पानं. सोपाना, त्यातल्या एका पानावर या चौपदरीतलं थोडंसं अन्न वेगळं घे काढून. मी गोगरास घालून येतो. दादा, मी येऊ का गोगरास घेऊन? चल, पण नदीत डुंबायचा हट्ट नाही करायचा. मुक्ताई वाट पाहत बसेल. लवकर या रे. आलोच एवढ्यात. ज्ञानदेव आला की जेवू आपण. खेळातल्या चुलीवर ठेवलेल्या मोकळ्या बोळक्याकडं गालावर दोन्ही मुठी टेकून एकटक पाहत मुक्ताई स्वतःशीच गुणगुणायला लागली. सोपाना आणि निवृत्तीनाथ गोगरास घालून आले तरीही ज्ञानदेव आला नाही. चुलीवर भूक शिजतच होती. खोट्या अग्नीवर मुक्ताई खरी फुंकर घालतच होती.
मुक्ते, तू आणि सोपाना जेवून घ्या, मी ज्ञानदेवाला शोधून आणतो. दादा नको, मी थांबते. सोपानाला जीव दे, त्याला भूक लागली. मुक्ते, तुझी आणि माझी भूक एकदमच शिजत टाकलीस ना, मग तुझी शिजली नाही तर माझी तरी कशी शिजेल? आपण दोघेही ज्ञानदेव येईपर्यंत थांबूया, तोपर्यंत ही भूक छान शिजेल. हे कवी प्रवृत्तीचं पोर कुठे गेलं असेल असा निवृत्तीनाथांना संभ्रम पडला. ज्ञानदेवाला शोधण्यासाठी निवृत्तीनाथ घराबाहेर पडले. साऱ्या आळंदीला त्यांनी प्रदक्षिणा घातली. ज्ञानदेवाचं अस्तित्व काही कुठं जाणवलं नाही. हताश होऊन ते सिद्धेश्वराच्या परिसरात आले. सुवर्ण अश्वत्थाखाली इंद्रायणीकडे एकटक पाहत बसलेला ज्ञानदेव त्यांना दिसला. त्यांच्या मनातल्या साऱ्या अशुभ शंका दूर झाल्या. झपाट्यानं ते सुवर्ण अश्वत्थाकडे आले. ज्ञानदेव भानावर नव्हता. निवृत्तीनाथ जवळ आल्याचंही त्यांना जाणवलं नाही. इंद्रायणीकडे एकचित्त होऊन पाहणाऱ्या ज्ञानदेवाच्या गालावर ओघळणारी आसव पाहून निवृत्तीनाथांचं हृदय अपार भ्रातृभावानं भरून आलं. त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवीत निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, अरे इथं काय बसलायस वेड्यासारखा? चल पाहू घरी. मुक्ताई केव्हाची पानं मांडून बसली. दादा तुम्ही घ्या जेवून, मला नाही भूक. वेड्या अन्न ब्रह्माला असे झिडकारू नये. चल पाहू घरी. दादा मी नाही येणार, मला इथंच बसू दे, एकटा, अगदी एकटा. अरे पण का? इथे एकांतात बसून या काचच उत्तर शोधायचंय मला. म्हणजे दादा दादा आपण गाईला देखील गोगरास घालतो. समाजानं आपल्या झोळीत मात्र हेटाळणी घालावी का? हे प्रारब्ध आहे बाबा, दैवाची इच्छा. आपली सावली पडल्यावर माणसाच्या धर्माला विटाळ होतो का? ही तर समाज धुरणांची इच्छा. धुरणांच्या इच्छेनुसार मायतातांनी देहत्याग केलाय, तरीही समाजाचे हे धुरीण असमाधानी आहेत असं का? परंपरेनं रूढीची बंधनं काटेरी झालेली असतात ज्ञानदेवा, ती आत येऊ देत नाहीत परक्याला. आपण परके? रामानंद स्वामींचा आशीर्वाद लाभलेले आपले मायतात समाजाला परके? गहिनीनाथांचा आशीर्वाद लाभलेले निवृत्तीनाथ आणि त्यांची भावंड समाजाला परकी? केवळ समाज धुरणांच्या इच्छेपोटी मायतातांनी देहत्याग केलाय, तरीही त्यानंतरही रूढीची काटेरी बंधनं आपल्याला सामावून घेऊ शकत नसतील तर दादा आपल्याला स्वकीय कोण? समाज पुरुषाची हेटाळणी एक वेळ आपण फार तर सहन करू, पण सोपाना आणि मुक्ताई या आश्राप भावंडांचं काय? ज्या वयात आईच्या ममतेनं त्यांच्या मुखी कौतुकाचे चिमणे घास घालायचे, त्या वयात उदरातली तीव्र क्षुधाच भक्षण करावी लागते त्यांना. ज्या वयात अपरंपार मायेच्या एखाद्या स्पर्शाची आतुरता असते, त्या वयात हेटाळणीच्या कटू शब्दाशिवाय काय नशिबी त्यांच्या. संन्याशाची मुलं काय करावं त्यांनी? आधी जन्मालाच येऊ नये, आलीच तर मरावं का? असं का? कोण देणार या प्रश्नाचं उत्तर? नाथपंथाचा स्वीकार करून आपण संसाराची आसक्ती सोडलीत. मीही आपल्या पावलावर पाऊल टाकून त्याच मार्गावरून वाटचाल करू लागलो. पण या अजाण भावंडांचं काय? दादा मी अल्पमती आहे, आपलं शिष्यत्व पत्करलंच आहे. कृपा करून या अल्पमती शिष्याच्या फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. कोणता प्रश्न ज्ञानदेवा? गुरुमाऊली, शांत सावली देणारा हा अश्वत्थ वृक्ष आणि वसंत ऋतूत आम्रमंजऱ्याने सदा फुलणारा आम्रवृक्ष एकाच भूमीतून वर येतात ना, एकाच भूमीतून जीवन रस घेतात ना, मग आम्रवृक्षाची फळं मधुर का आणि अश्वत्थाची फळं कटू का? सांगा गुरुमाऊली, आम्रवृक्षाची फळं मधुर का आणि अश्वत्थाची फळं कटू का? ज्ञानदेवा, मी निवृत्त. फळ मधुर असो वा कटू, मला स्वीकारलंच पाहिजे. तू ज्ञानवंत आहेस, तूच या प्रश्नाचं उत्तर शोध. कशी बशी ज्ञानदेवाची समजूत काढून निवृत्तीनाथ त्याला आपल्या पर्णकुटीकडे परत घेऊन आले. परंतु ज्ञानदेव भानावर नव्हता. कर्माची काही फळं मधुर का आणि काही कटू का, हा प्रश्न आता प्रत्यक्ष दयाघन परमेश्वरालाच विचारायचा असं ज्ञानदेवानं मनोमनी ठरवलं. पर्णकुटीच्या अंतर्ग्रहाचं कवाड त्याने लावून घेतलं आणि आत्मभाव जागृत करून प्रत्यक्ष परमेश्वराशी सुसंवाद साधण्याचा ज्ञानदेव प्रयत्न करायला लागला. कुंडलिनी जागृत झाली. मुक्ताईला वाटलं ज्ञानोबा रुसला, आपल्याच लोकांच्यावर चिडला. तिनं कुटीच्या अंतर्ग्रहाचं कवाड वाजवायला सुरुवात केली, साद घालायला सुरुवात केली. ज्ञानदेवा, अरे असा दार दडपून आत का बसतोस? सोपाना सकाळपासून भुकेजलेला आहे रे. तूच सांगितलं होतंस ना आपली भूक शिजत ठेवा म्हणून. आम्ही दोघांनी आमची भूक शिजत ठेवली होती. आता ती भूक छान शिजली आहे, पण तू बाहेर आल्याशिवाय आम्हाला पानावर बसता यायचं नाही रे. तू आल्याशिवाय आमची भोजन पंगत अपुरी राहील. ए ज्ञानदेवा, असा रुसतोस का रे आमच्यावर?
आम्हाला तू ज्ञानाचा मार्ग दाखवणारा भाऊ न थोरला आमचा तू, आणि स्वतःच अंधारात दार दडपून बसतोस. ए ज्ञानोबा, असा रुसू नको रे, चिडू नको. संत म्हणवतोस ना स्वतःला. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. श्री क्षेत्र पंढरपूर, चंद्रभागेच्या वाळवंटी सगुण भक्तीची पहाट उमलली. या प्रसन्न पहाटवेळी सारे वारकरी आनंदाने हरखून गेले. चंद्रभागेमध्ये स्नान करून शिशिरभूत झाले. भाडी गोपीचंदनाचे टिळे रेखून वाळवंटी जमले. पुंडलिकाला वंदन करून त्यांनी वाळवंटी हरिनामाचं रिंगण घातलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण
हटक चिरगुट, कमरेला रक्त्याची लंगोटी, भाळी गोपीचंदनाचा टिळा, पायी चाळ, हाती पाषाणाचे टाळ, असा एक वेडा बावळा युवक वाळवंटी मध्यभागी उभा राहून रावळाकडे एकटक पाहत होता. सारे वारकरी हरिनामाचं रिंगण घालून या हरिवेड्याभोवती जमले. ज्ञानदेव त्याच्याकडे टक लावून पाहत होता. त्या हरिवेड्यानेही अभावितपणे ज्ञानदेवाकडे पाहिलं. अंतरीचे स्वर कुठेतरी जुळले. त्यानं ज्ञानदेवाकडे पाहून स्मितहास्य केलं आणि त्याला जवळ बोलवून विचारलं, कोण आहेस तू? मी ब्रह्म आहे, अभावितपणे ज्ञानदेव म्हणाला. आणि नंतर स्वतःला सावरत त्यांनी सांगितलं, मला ज्ञानदेव म्हणतात. असं? मला नामदेव म्हणतात. मी सदैव पांडुरंगाचं नामस्मरण करतो. वा, अखंड नामघोष करणाऱ्याला नामदेव यापेक्षा तुझं नाव शोधूनच सापडणार नाही. अरे, तू तुझ्या नावाप्रमाणेच ज्ञानवंत दिसतोस. माझ्या नावाचा एवढा सखोल अर्थ एवढ्याच्या वयात तू जाणलास. ये, असा जवळ ये. तुझ्या ज्ञानाची जोड माझ्या नामाला दे. आपण दोघं मिळून श्रीहरीचं गुणगान करूया. ज्ञानदेवाला मिठी घालत नामदेव म्हणाले. साऱ्यांनी पुन्हा एकदा हरिनामाचा गजर केला आणि या नामघोषाबरोबर महाद्वारी उभ्या असलेल्या गुरुवानं शिंग फुंकलं. ढोल वाजंत्री निनादू लागल्या, शंख दुंदुबी गरजू लागल्या आणि त्या तालावर नामदेव नाचायला लागले. उठा उठा हो साधक, साधा आपुला रे हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा उठा हो साधक, साधा आपुला रे हित, गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. उठा उठा हो साधक, उठा उठा हो साधक. उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ रावळासी. उठा उठा हो वेगेसी, चला जाऊ रावळासी. झडती पातकांच्या राशी, झडती पातकांच्या राशी, काकडार ते पावोरी. उठा उठा हो साधक, साधा आपुला रे हित, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. उठा उठा हो साधक, उठा उठा हो साधक. उठोनिया हो पहाटे, पहा विठू भाविटे. उठोनिया हो पहाटे, पहा विठू भाविटे. चरण तयाचे गोमटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी आवनुता. उठा उठा हो साधक, साधा आपुला रे हित, गेला गेला हा नरदेह. उठा हो साधक, उठा उठा हो साधक, उठा उठा हो साधक. पायातल्या घुंगुरवाळ्या चाळानं शब्दकळेनं साथ दिली. नामदेवाच्या मुखातून बाहेर पडणारं विठुरायाचं समर्थ वर्णन ऐकून ज्ञानदेवाच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू उघळायला लागले. भारावलेल्या अवस्थेत सर्वजण महाद्वारातून रावळात आले. सद्भक्ताच्या संरक्षणासाठी विटेवर उभा असलेलं ते सावळं परब्रह्म पाहून ज्ञानदेवाच्या प्रतिभेनं शब्दकळेचा हात धरला. प्रतिभा आणि शब्दकळा दोन्ही एकरूप झाल्या आणि ज्ञानदेवाच्या मुखातून अभंग रूप घेऊन बाहेर पडल्या. नामदेवाच्या हातातील पाषाणाचे टाळ घेऊन ज्ञानदेव अभावितपणे गायला लागला.
नामदेवांच्या नेत्रातून अपार आनंदाचे अश्रू ओघळायला लागले. ज्ञानदेवाला गळामिठी घालून ते म्हणाले, ज्ञानदेवा, हा पांडुरंग साऱ्या तीर्थांचं तीर्थ आहे. माता पिता गुरु गोत्र सारं काही विठ्ठल आहे. याचं स्तवन केलंस ना की मग कळी काळाचीही भीती उरत नाही. पायीच्या चाळाच्या तालावर नामदेव नाचू लागले. श्रेष्ठ भक्ताची पूर्णावस्था नामदेव गाऊन सांगायला लागले. भक्ताची ही पूर्णावस्था ऐकून सारेजण आनंदले. नंदादीप चेतवून त्यांनी त्या अनुपम मूर्तीची पूजा केली. सगुण दर्शनानं वारीची पूर्ण सिद्धी झाली. गुलाल बुक्का उधळून साऱ्या वैष्णवांनी श्री विठ्ठलाची आरती केली. नामदेवांच्या स्वरात स्वर मिसळून सर्वजण आरती म्हणायला लागले. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रत्माई तिथे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रत्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावी जिवलगा. जय देव जय देव. एकादशीला आलेली ही चारी भावंड आळंदीहून आले ते कळल्यावर नामदेवाला खूप आनंद झाला. निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाल्याची वार्ता कर्णोपकर्णी नामदेवांना कळली होती. अशा या श्रेष्ठ सिद्ध पुरुषाचं आणि त्याच्या भावंडांचं दर्शन घडल्यामुळं नामदेव अतिशय आनंदित झाले होते. निवृत्तीनाथ, आपले चरण आज पंढरीला लागले, पंढरी धन्य झाली. नामदेवा, पंढरीचा पांडुरंग प्राचीन आहे. त्याच्या सगुण रूपापुढे चाललेलं तुझं कीर्तन ऐकून आम्हीच कृतार्थ झालो. आज कृपा करून आपण आमच्या सदनी फराळाला यावं. जनाबाई, या छोट्या मुक्तीला घरी नाही आणि राजाईला म्हणावं, आळंदीचे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानासह घरी येत आहेत, फराळाची सिद्धता करावी. नामदेवांचा हा प्रेमळ आग्रह कोणालाच मोडवेना. ज्ञानदेवाचा पाय मात्र रावळाच्या बाहेर निघत नव्हता. पांडुरंगाचं अनादी स्वरूप पाहून त्याचा सारा संभ्रम नाहीसा झाला. तो नामदेवाला म्हणाला, नामदेवा, पंढरीच्या या प्रेमळ पांडुरंगाचा महिमा वर्णावा तेवढा थोडाच आहे. कृपा करून याची महती मला सांग ना. नामदेवाने आपल्या गळ्यातील वेणेवर लांब सळत बोटं फिरवली. वीणा झणकारली. पाषाणाच्या टाळाने ताल धरला. नामदेव ज्ञानदेवाच्या निमित्तानं देवाची महती देवाला सांगायला लागले. देवा, तुझ्या नामाच्या अखंड गजरानं भिवरेचे हे वाळवंट निनादून गेलाय. तुझा अपार महिमा तुझ्या इतकाच थोर आहे. तुझ्या या सगुण कवाडी वृद्धिसिद्धी दासीहून तुझा अंगण झाडतायत. चारी प्रकारच्या मुक्ती इथं षड्रिपूंची अज्ञानाची उच्छिष्ट काढतायत. सुरवर तुझ्या दारी आनंदानं क्रीडा करतात. प्रत्यक्ष शिवशंकरी तुझ्या पायाला वंदन करतात. पंढरीनाथाचा महिमा गाता गाता नामदेव तल्लीन झाले. ज्ञानदेवाला या साजिऱ्या रूपाची महती ऐकून विलक्षण आनंद झाला. त्याच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. त्याच्या मनात आलं, कशाला हवा हा कर्मकांडाचा बडिवार? कशाला हवीत वर्णाश्रमाची बंधनं? हे सगुण रूप डोळे भरून पाहिलं की उच्च नीचतेची सारी आवर्तनं संपतात. आता हीच सगुण भक्ती स्वीकारावी, भोवतालच्या जगाला सांगावी. आनंदाचं हे निधान पूर्णानंदात माथी मिरवावं. ज्ञानदेवाच्या गालावर ओघळणाऱ्या अश्रू पुसत नामदेव त्याला म्हणाले, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. करीतो सांभाळू अनाथांचा. करीतो सांभाळू अनाथांचा. 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 नामाचा गजर गर्जे भीमातीर. गर्जे भीमातीर. महिमा साजे थोर. महिमा साजे थोर. तुझ एका साज तुझे का महिमा साज तुझे का. नामाचा गजर